हे जसं आता 50चं बाहेर फुटत होतं, मी मध्यंतरी वडाळ्यात गेलेलो आणि तिथे पण 50चं बाहेर फुटलं. मला 50 बस झालं ना, 40 आणि 10 अजून तिथे गेले, अजून किती पाठवतात. जरा पुढे सगळी शांत व्हा, कृपया शांत काही बसून घ्या, आपण बसून घ्या. काय झालं की तिथे तिथे जातोय, जेवढ्या खुर्च्या लावल्या जात आहेत त्यांना वाटतं की एवढाच प्रतिसाद मिळेल आणि त्याच्यावरून दुप्पट प्रतिसाद मिळत आहे. शिवसेनेची ताकद हे सगळ्यांनी दिसत आहे. पण इथे आल्यानंतर माझ्या मनात एक थोडी वेगळी भावना होती. जरा इथे कृपा करून शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा प्लीज. एक मनात वेगळी भावना होती. अनेक ठिकाणी जातोय, जिथे जिथे जात आहे, पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत आहे. मध्यंतरीचे काळ मराठवाड्यात होतो, उत्तर महाराष्ट्रात होतो, अगदी ठाण्यापासून सुरुवात केली, भिवंडीत गेलो, शहापूरमध्ये गेलो. पण इथे येताना मला खास दुःख होत होतं ह्या गोष्टीचं की ज्या माणसाला मी आपलं जवळचं समजलं, ज्या माणसाला आपण पण सगळे सोबत होतात, तुम्ही सगळे फिरत होतात, ह्या चांदिवलीत मला सांगा किती वेळा मला बघितलं तुम्ही? अनेकदा बघितलं. म्हणजे असं नाही झालंय की या चांदिवलीत मी गेल्या वर्षी किंवा ह्या वर्षी किंवा त्याच्या आधी देखील आलो नाहीये. प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा दिलीप मामांनी मला बोलवलेलं आहे आणि अजूनही माझं दुःख ह्या गोष्टीचं होतं. म्हणजे आता अनिल परब साहेबांना बोलताना तेच माझ्या थोडं मनात भरून येत होतं की अरे ह्या माणसासाठी आपण प्रचार केला, दिवस रात्र मेहनत केली. म्हणजे ठीक आहे, जे काही मतपेक्षित कमी जास्ती असेल, पण ह्या शिवसैनिकांनी इथे मेहनत केली. 24 तास सगळे आपले नगरसेवक असतील, सगळे पदाधिकारी असतील, शिवसेनेचे असतील, महिला आघाडीचे असतील, युवासेनेचे असतील, भारतीय कामगार सेनेचे असतील, स्थानिक लोकाधिकारचे असतील, शिवसेना प्रेमी आणि जनतेने मदत केली, मेहनत केली, मतदान केलं. काय चुकीचं केलं आम्ही की तुम्ही आमच्याकडून निघून गेलात? हे दुःख आहे माझ्या मनात. म्हणजे अजूनही माझ्या डोळ्यासमोर तो प्रसंग आहे. मला वाटतं परब साहेब आपण तिथे होतात, वर्षा बंगल्यामध्ये होतात. दिलीप मामाने माझा हात पकडला, डोळ्यात पाणी होतं त्यांच्या, आणि हात पकडून सांगितलं दादा तुम्हाला कधी सोडणार नाही, सदैव तुमच्या सोबत राहील. म्हणजे अजूनही मी थोडं हललेलो आहे की असं काय आम्ही चुकीचं केलं की एका रात्रीत तुम्ही तिथे गेला. नाही याच्यात पण जाणार नाहीये मी, कोणावर काय दडपण होतं, काय काय आमिष दिली याच्यात जाणार नाही. पण ज्यावेळी एक शिवसैनिक आपल्यातून निघून जातो, एक शिवसैनिक आपल्याला सोडून जातो, दुःख होतं. कारण मला माहिती आहे मी या मतदारसंघात अनेकदा आलेलो आहे, पालकमंत्री म्हणून असेल, शिवसैनिक म्हणून असेल. बालाजी किती वेळा आपण फिरलो उद्घाटन, किती वेळा फिरले. म्हणजे तुम्ही मला सांगा कुठे कुठे फंड दिला मी, काय काय इथे कामं केलीत आपण. अनेक वर्षाचे प्रलंबित विषय होते. मला आठवतं असंच मला वाटतं ह्या डिसेंबरमध्ये की त्याच्या आदल्या अधिवेशनात, पावसाळी अधिवेशनात असेल, दिलीप मामांनी अधिवेशनात वाटतं रडलेले ते आणि सांगितलेलं की 10 वर्ष ते प्रयत्न करत अनेक मुख्यमंत्र्यांनी खोट्या चाव्या दिल्या एसआरएच्या त्या प्रकल्पाला आणि कधी घरं मिळाली नव्हती. ते काम आपण करून दिलेलं आहे. मी मुख्यमंत्री महोदय म्हणजे उद्धव साहेबांच्या हस्तेच चावी वाटप केला, त्याला फोटोमध्ये घेतला, तुम्ही सगळे त्या मंत्रालयात होतात, विधानभवनात होतात. आणि जेव्हा मी ह्या मतदारसंघात आलो, खोट्या चाव्यांचं आपण खऱ्या चाव्या घरी दिल्या त्यांना आणि लोकांना घरं दिलीत आपण. हे आपलं शिवसेनेचं काम आहे आणि ते आपण इथे करून दाखवलेलं आहे. त्याचा मला अभिमान वाटतो. पण इथे येत असताना मी हेच विचार करत होतो की काय चुकीचं केलं आपण की ह्या त्यांना निघून जावं वाटलं, आपल्याला सोडून जावं असं वाटलं. म्हणजे जे ते 10 वर्ष करू शकले नाहीत, नगरसेवक म्हणून करू शकले नाहीत, आमदार झाला मी शिवसैनिक म्हणून त्यांची मदत केली, पालकमंत्री म्हणून मदत केली, शिवसेनेचं सरकार बसलं म्हणून आपण महाविकास आघाडीचं सरकार बसलं म्हणून मदत केली. परब साहेब आणि मी दोघांनी बैठका घेतल्या अनेक. आणि ती जे लोक होते ज्यांना घरांपासून वंचित ठेवलेलं त्यांच्यासाठी असेल, त्यांचं स्वप्नपूर्ती केली. अशीच फटाक्यांच्या ह्याच्यात माझं स्वागत केलेलं, अशीच गल्ली होती ती मला आठवतं. म्हणजे तेव्हा पण थोडं नाराज होतो आणि किती फटाके वाजवतात, तिथे सगळे फटाके लोकांमध्ये पडत होते असं. पण अशा माणसाने निघून जावं ज्यांचा मी 10 वर्ष जो प्रयत्न करत होता, आम्ही दोघांनी बसून त्यांचा प्रश्न सोडवलाय. चूक केली का आम्ही प्रश्न सोडवू? तुम्ही मला सांगा काय चुकलं? इथेच या मतदारसंघात मला आठवतं 2-3दा मी स्वतः फिरलेलो आहे, त्यांच्यासोबत गाडीत बसून त्यांना फिरलेलो आहे की रस्त्याचं रुंदीकरण असेल, रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण असेल. एक पूल पूर्ण झालेला त्यांनी मला तिथे थांबवून दाखवलं की दादा दुसरा पूल करायचा आहे, मुलं चला डन. त्या पुलासाठी मी बैठक घेतली. अंडरग्राऊंड टाक्यांसाठी आपण मला वाटतं 2-3 ठिकाणी अनेक शाखेत तुम्ही होतात त्यावेळी, बरोबर आहे, तुम्ही बघितलेलं काम. मग पालकमंत्री म्हणून
असेल, पर्यावरण मंत्री म्हणून असेल, शिवसैनिक म्हणून असेल, आमदार म्हणून असेल, काय कमी केलं की काय चुकलं की चांदिवलीतला आमदार आपला असा आपल्याला निघून जातो आपल्यातून? काय चूक केली तुम्ही मला सांगा. खरं तर जाण्याच्या आदल्या दिवशी पण मी बैठक घेतली त्यांच्यासाठी. पोयसर नदीचं एक दुसरीकडे काम होतं, तिथे देखील 100 लोकांना चावे वाटप केलेलं आहे. मिठी नदीचं जे काम होतं, नालांचं जे रुंदीकरण होतं, खोलीकरण होतं, हे मी केलेलं आहे. मला माहिती आहे किती बैठका मी घेतल्यात या मतदारसंघासाठी. आणि म्हणून दुःख या गोष्टीचं होत नाही की आपल्या पाठीत कोणीतरी खंजीर खुपसलं असेल. दुःख या गोष्टीचं होत नाहीये की पाठीवर अनेक वार झाले, 40 लोकांनी वार केले, तो एक वाराचं काय आपण बोलतो. पण दुःख या गोष्टीचं होतं की ज्या मतदारसंघाला, ज्या आमदाराला मी एवढं प्रेम दिलं, फंड तर खूप ही छोटी गोष्ट असते. जो पण सत्तेत असतो तो फंड देऊ शकतो. मी 100 कोटी दिले असतील तर कोणी 1000 कोटी देऊ शकतो. पण प्रेम, विश्वास हा विकत घेऊ शकत नाही. आणि हे विकायला दिलं होतं स्वतःनी, ह्याचं मला दुःख होतं की काय कमी दिलं. म्हणजे मी अनेकदा आपल्यासोबत फिरलेलो आहे, पायी फिरलेलो आहे, नाल्यांवर गेलेलो आहे, इथे गटारांवर गेलेलो आहे. हॉस्पिटलची बैठक, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ह्या मतदारसंघात नव्हतं. तुम्ही माझं बघितलं असेल, सोशल मीडियावर असेल, त्याच्यासाठी बैठक घेतली मी आणि मुंबई महानगरपालिकेला सांगितलेलं ह्याचं टेंडर काढा, कारण मला चांदिवलीत चांगलं हॉस्पिटल करायचं आहे. शाळेच्या उद्घाटनासाठी आलेलं, मला वाटतं पलीकडे कुठे हिंदी शाळेचं उद्घाटन होतं, तिथे मी होतो बाजूलाच. प्रत्येक गल्ली या चांदिवलीत मी बघितलेली आहे, तिथे काम केलेलं आहे. आणि येताना मी आता माझ्यासोबत वैभव नाईक जे होते, गाडीत बसलेले सचिन भाऊ होते, त्यांना सांगत होतो ह्या गल्लीचं आपण काम केलेलं आहे, इथे आपण हे काम केलं, इथे मी फंड दिलेला आहे. मी हे सांगत नाही की आमदारांनी मेहनत घेतली नाही, त्यांनी घेतली, पाठपुरावा केला. पण जेव्हा आपलं महाविकास आघाडीचं सरकार आलं, उद्धव साहेब मुख्यमंत्री म्हणून बसले, तेव्हा मी, अनिल परब साहेब आम्ही दोघांनी मिळून जी काही मेहनत करायची होती ह्या मतदारसंघांसाठी, तुम्ही इकडच्या नगरसेवकांना पण विचारा, कुठेही फंड कमी पडू दिला नाही. म्हाडा असेल, SRA असेल, MMRD असेल, मुंबई महानगरपालिका असेल, या सगळ्यांना एकत्र बसून या मतदारसंघासाठी काम करून घेतलंय. मुंबईत कोणी असं बोलू शकत नाही की मुंबईकडे आम्ही दुर्लक्ष केलं नाही. पण हे सगळं जेव्हा होत असतं, चांगलं सगळं चाललं असतं, तेव्हा कुठे ना कुठेतरी दुःख या गोष्टीचं आहे की अरे अशी लोक ज्यांच्यावर आपण पूर्णपणे प्रेम ठेवलं, प्रेम दिलं, त्यांना विश्वास जणू काही अंधविश्वास असेल असं ठेवला, ही जेव्हा लोक आपल्यातून निघून जातात, बेईमानी करतात, तेव्हा दुःख या गोष्टीचं होतं की आमचं काय चुकलं. म्हणजे उद्धव साहेबांनी, मी अनेक वेळा विचार करत असतो तर उद्धव साहेब तर बैठका घ्यायला सुरू केले. त्यांनी पूर्ण आपण बघतो की फटाक्यांची माळ कशी असते तशा बैठका घेतात महाराष्ट्रभरात. जे आमचे आपले शिवसेनेचे 15 आमदार आहेत, शूरवीर शिवसेनेचे आमदार आहेत, ते देखील सगळीकडे फिरत आहेत. पण मूळ मुद्दा हाच राहतो की ह्या 40 गद्दारांसाठी आपण केलं तरी काय आणि कमी काय केलं, काय चूक केली आपण की सगळं काही चांगलं चाललं असताना, महाराष्ट्र समृद्ध होत असताना, सुजलाम सुफलाम होत असताना, शांततेत पुढे जात असताना, कुठेही जाती दंगल घडू दिली नाही, कुठेही भाषांमध्ये, प्रांतांमध्ये कुठेही जाती पातीमध्ये वाद निर्माण होऊ दिला नाही, धर्मांमध्ये वाद निर्माण होऊ दिला नाही. असं जेव्हा चांगलं सरकार चालू होतं तेव्हा नक्की आपण काय कमी या 40 गद्दारांसाठी केलं की यांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसला. म्हणजे तुम्ही विचार करा की आज इथे जे अनेक महिला आहेत त्यांना विचारायला, तरुण मित्र आहेत त्यांना विचारायला आलेलं की जे काही गांडवलं राजकारण तुम्ही या महाराष्ट्रात एका महिन्यात पाहिलेलं, हे तुम्हाला पटणारं राजकारण आहे का? पटणार आहे? कुठच्या तोंडाने मी तरुणांकडे जाऊ आणि सांगू या राजकारणात या, कारण आमच्या राजकारणात, आमच्या महाराष्ट्रात गद्दारीचं राजकारण चालतं आणि बेईमानीचं सरकार बनतं, त्या कुठच्या तोंडाने मी लोकांसमोर जाऊ शकतो हे तुम्ही मला सांगा. आज खरं तर सगळीकडे फिरत असताना आपण पाहिलं असेल की कुठेही माझ्या मनात राग नाही, द्वेष नाही त्या 40 लोकांबद्दल आणि 12 खासदारांबद्दल नाही, बिलकुल नाही. त्यांच्या मनातलं आज गेल्या काही आठवड्याभर मी वाचतोय, काही बातम्या बघतोय, थोडे इंटरव्ह्यूज पाहत असतो, जास्ती काही पाहण्यासारखं राहिलं पण नाही, कारण विचार देण्यासारखे नाहीच त्यांच्याकडे. पण जे काही त्यांच्या मनात आहे, ओटीपोटात आहे, ते सगळं बाहेर येत आहे. आणि ते नुसतं एवढंच आहे की उद्धव साहेबांबद्दल राग, माझ्याबद्दल राग, शिवसेनेबद्दल द्वेष, आणि हे काय आहे मला अजूनही माहिती नाही. कारण सगळं जे काय आहे ते ह्याच शिवसेनेने दिलं, ह्याच भगव्या झेंड्याने दिलं, ह्याच सगळं की इथे शिवसैनिक बसले त्यांनी दिलेलं आहे, पदाधिकाऱ्यांनी दिलेलं आहे, मतदारांनी दिलेलं आहे. ह्यांच्याबद्दल, आमच्याबद्दल शिवसेना परिवार, म्हणजे आम्ही ठाकरे परिवार आणि शिवसेना परिवार हे काही वेगळं मानतच नाही, हे एकच परिवार आहे. पण ह्या सगळ्यांबद्दल तुमच्या मनामध्ये जे काय आहे, या गद्दारांच्या मनामध्ये जे काय आहे ते बाहेर निघताना राग आहे. पण हा राग काय मला कळतच नाहीये. मी विचार अनेकदा करतो की हा राग एवढ्यासाठी आहे का की जेवढं पाहिजे होतं त्यापेक्षा जास्ती तुम्हाला दिलं. म्हणजे तुम्ही विचार करा ना, ना जी काही राजकीय ओळख आहे ती उद्धव साहेबांनी दिली आणि हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दिली, संघटना तर दिलीच. पण जो काही राजकीय जन्म ह्या अनेक गद्दारांचा झाला होता तो शिवसैनिक म्हणून झाला असेल, काही बाहेरून सत्तेपायी आले असतील,
अनेकांच्या नाराजगी असतात, कारण एका माणसाला जेव्हा आपण एका मतदारसंघातून उभा करतो, खासदारकीसाठी असेल, आमदारकीसाठी असेल, नगरसेवकासाठी असेल, अनेक लोक त्याच्यात आजूबाजूचे असतात ज्यांनी चांगलं काम केलं असतं, त्याच एवढं चांगलं काम केलं असतं, पण दुर्दैवाने नाराज होतात कारण आपण त्यांना तिकीट देऊ शकत नाही. सरकार नाही आलं त्यांना जपून ठेवा, का काही फुटतील आणि दुसरीकडे जातील, पण सरकार आलं तर यांना मंत्रीपद पाहिजे असतात, महामंडळ याचे असतात, हे आहे हक्काने तुम्ही मागायचं असतं, पण ह्यांना मागून मिळून ह्यांनी गद्दारी केली हे अजून काही माझ्या मनाला पटत नाही. म्हणजे असं कोणी घर सोडून जात नाही की सगळं चांगलं चाललं आहे. मुख्यमंत्री जे 40 वर्ष खातं स्वतःकडे ठेवायचे ते मला दिलेलं आहे, पण माझ्या पोटात दुखत एवढंच आहे की मी जेवढं गरजेचं होतं किंवा जेवढं मी काही मिळवू शकत होतो त्याच्यापेक्षा जास्ती मिळवलं, आणि म्हणून कदाचित अपचन यायला झालं असेल, आणि हा राग उद्धव साहेबांवर असेल की तुम्ही मला जास्ती दिलं, जास्ती विश्वास ठेवलात, जास्ती प्रेम दिलं, जास्ती सत्ता दिली, मला अपचन झालं, तुमच्यामुळे झालं आणि म्हणून निघून गेले असतील. पण हे दुर्दैवी जे काही चित्र मी बघत आहे हे राजकारण नाही. अनेक वर्ष मी या राजकारणात आहे, 10 वर्ष तर सक्रिय राजकारणात आहे. लहानपणीपासून माझ्या आजोबांसोबत असेल, माझ्या वडिलांसोबत असेल, आपल्यासोबत काही नेते मंडळीसोबत मी प्रचार बघितलेला आहे, जवळून बघितलेला आहे, गाड्यांमधून फिरलेलो आहे, रस्त्यावर प्रचार केलेला आहे. पण मला नेहमी जेव्हा मला आठवतो तो अजून दिवस जेव्हा 2010 मध्ये युवा सेनेची स्थापना होत होती, तेव्हा मला अनेक लोकांनी सांगितलं, आदित्य तू राजकारणात एकदा आला आणि तू कशाला तू राजकारणात, या राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसतं, तू नको येऊस राजकारणात. पण हे मी बदलायला आलो, कारण मला आठवतं 2.5 वर्षापूर्वी, त्याच्या आधी महापालिकेतून आणि आता गेल्या 2.5 वर्षात मंत्री म्हणून, पालकमंत्री म्हणून, अगदी पोलीस स्टेशन पासून हॉस्पिटल पर्यंत, रस्त्यांपासून फुटपाथ पर्यंत, ह्या अंधेरी घाटकोपर लिंक रोडचा कायापालट करण्यासाठी असेल, मिठी नदीचा असेल, दहिसर नदी असेल, पोयसर नदी असेल, मुंबई सुधारण्यासाठी असेल, आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पर्यावरण पर्यटन हे 2 शहर सुधारण्यासाठी असेल, ग्रामीण भाग सुधारण्यासाठी दिवस रात्र मेहनत आम्ही केल्यानंतर आता मला जाणायला लागलंय की कदाचित आत्ताच्या घडीमध्ये हे जे काही गद्दार आहेत त्यांच्या मनात राजकारण म्हणजे राजकारण नाही, राजकारण म्हणजे भूक, आणि भूक म्हणजे राजकारण हे त्यांना पटवून गेलेलं आहे, आणि म्हणून हे तिथे गेलेलं आहे. मी आज इथे सगळीकडे फिरत आहे तर ह्याच गोष्टीसाठी फिरत आहे की आपल्याला हे चित्र बदलायचं. जे गद्दार तिथे गेलेले आहेत त्यांना मी सांगू इच्छितो, जे 12 खासदार गद्दार झाले, ते 40 आमदार गद्दार झाले, की तुम्ही किती स्वतःची नावं बदला, किती नवीन लेबल लावा, सांगा उठाव केला, बंड केला, उठाव बंद केला नाही. उठाव करायला आणि बंड करायला हिंमत लागते, ताकद लागते, ती तुमच्यात नव्हती. तुम्ही पळून गेलेला आहात, तुम्ही गद्दार आहात आणि गद्दारच राहणार. किती सत्ता मिळवा, किती पैसे मिळवा, स्वतःला तुम्ही विकलेला आहे आणि हे मान्य करून तुम्हाला फिरायला लागेल, माथेवर गद्दारीचा शब्द घेऊन तुम्हाला फिरायला लागेल. आणि म्हणून तुम्हाला आज मी हेच सांगत आहे की माझ्या मनात तुमच्याबद्दल राग नाही, द्वेष नाही, काही नाही. तुमच्या मनात जसं आहे तसं माझ्या मनात नाही. दुःख नक्की आहे की तुम्ही माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसलात, दुःख नक्की की तुम्ही माझ्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीत खंजीर खुपसलात, पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसलात. दुःख हे देखील आहे की जो माणूस प्रामाणिक आहे, चांगला आहे, सभ्य आहे, कुटुंब प्रमुख म्हणून ज्याची ओळख होती या महाराष्ट्रात, कोविडच्या काळात त्यांनी महाराष्ट्राला जपलेलं जोपासलेलं आहे, त्या साध्या चांगल्या माणसाच्या पाठी तुम्ही त्याच्या वाईट काळात खंजीर खुपसलेला आहे. हे दुःख आहे. पण मी आज तुमच्या साक्षीने या 40 गद्दारांना इशारा देत आहे, विनंती करत आहे, सांगत आहे, जे काही शब्द तुम्हाला वापरायचे ते वापरा. पण आज त्याला सांगत आहे, थोडी जर लाज उरली असेल, थोडी जर हिंमत उरली असेल ना, तर चला आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे या. आमदारकीचा राजीनामा द्या, निवडणुकीला सामोरे या. जी काही जनता ठरवायची मागणी आहे, आम्हाला जनतेचा काल आणि निकाल मागणी असेल. पण हे देखील मी आज सांगतोय की ज्यांना वाटत असेल की मला फसवलेलं आहे, माझं ब्रेन वॉशिंग झालेलं होतं, मला खोटंच बोलून तिथे नेलं होतं, हे गद्दारीचं सरकार टिकणार नाही, मी माझ्या कुटुंब प्रमुखांबरोबर काहीतरी वाईट केलेलं आहे, चुकीचं केलेलं आहे, ही गद्दारी चुकीची होती, ज्यांना हे वाटत असेल त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे हे सदैव खुले असतील. आमचं मन मोठं आहे, शिवसेनेचं मन हृदय मोठं असतं, मातोश्रीचे दरवाजे सदैव खुले असतात. जेवढं प्रेम तुम्हाला मातोश्री देऊ शकते, उद्धव साहेब देऊ शकतात, जेवढा विश्वास तुमच्यावर ठेवला होता तसं कुठचाही पक्ष, कुठचीही व्यक्ती या महाराष्ट्रात देशात ठेवू शकत नाही. हे चित्र हे त्यांनी
गद्दारांनी एकदा सगळीकडे फिरून बघा. पैठणमध्ये मी गेलेलो, वैजापूरमध्ये गेलेलो, मी संभाजीनगरमध्ये गेलेलो, नाशिकमध्ये गेलो, नाशिकमध्ये होतो, ठाण्यात होतो, शहापूर, भिवंडी, सगळीकडे मुंबईवर पण फिरत आहे. आणि हेच आहे, ठीक आहे ना, तुमच्यावर काही दडपण असतील, मी समजू शकतो. काय दडपण होती मला माहिती, तुम्हाला तर त्याची माहिती असेल. तुम्हाला माहिती, मला माहिती नाही. जी काही दडपण असतील, जा तिथे आनंदात राहा, सुखी राहा, कोणी काही म्हणणार नाही. पण आमदार म्हणून राहायचं असेल तर तुम्हाला निवडणुकीला सामोरे जायला लागेल, कारण ही लोकशाही आहे. आणि लोकशाहीत हे मत हे पक्षाला असतं. आणि शिवसेना पक्षप्रमुखांना ते मत मिळालं होतं, शिवसेनेला ते मत मिळालं होतं. या सगळ्या जनतेने तुम्हाला मतदान शिवसेना म्हणून केलेलं आहे. पण दुःख याच गोष्टीचं आहे की तुम्ही आज जी काही मस्ती दाखवत आहात, जे काही सगळीकडे भ्रम निर्माण करत आहात की आम्हीच शिवसेना म्हणजे तुमच्यात लाज उरली नाही, हिंमत उरली नाही. बंडन उठाव करायला जसं मी सांगितलं, एक वजन लागतं, ताकद लागतं. की गद्दारी करायला हे कुठे गेले होते पहिले? सुरतून गेले. तिथून कुठे गेले? आणि काय बघितलं या सगळ्या लोकांनी? गाडी बघितली, हॉटेल बघितली. पण तुम्हाला अजून एक सांगतो मी, हे जे शिवसैनिक खरे असते, त्यांच्या रक्तात शिवसेना असते, हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचारांच्या मनामध्ये असते ना, तर आसाममध्ये यांनी जी मजा मारली ती मारली नसती. तुम्हाला आठवत असेल ते चित्र, आठवत असेल आसामचं, पण तुम्हाला चित्र आठवत असेल, ह्याच मीडियाने आपल्याला दाखवलेलं, टीव्हीवर आपण बघितलेलं हे चित्र आहे की जेव्हा हे सगळे 40 गद्दार आपले मजा मस्ती करत होते, नाचत होते, गात होते, तेव्हा त्याच आसाममध्ये एक महाभयंकर पूर आलेला. लाखो लोक बेघर झालेले, घालायला वस्त्र नव्हती, खायला अन्न नव्हतं, राहायला घरं नव्हती. आणि तरी देखील हे लोक तिथे मजा मस्ती करत होते. याची लाज मला वाटते की आज देखील स्वतःला शिवसैनिक म्हणून कुठेतरी म्हणतात. हे शिवसैनिक मुळात असते, शिवसेनेत त्यांचे रक्त असते, तर हे तिथे जाऊन मदत करून आले असते, मजा मस्ती करून आले नसते. पुढे गोव्याला गेले, गोव्याला तुम्ही बघितलं असेल कशी ते टेबलावर नाचले, त्याचे हातवारे करत नसले. हे तुम्हाला राज्यकर्ते म्हणून मान्य आहेत? हे तुम्हाला तुमचे नेते म्हणून मान्य आहे? तुमचे लोकप्रतिनिधी म्हणून मान्य आहे? आणि म्हणून मी हे परत सांगतो, एक तर कायदा आपल्या बाजूने आहे, पण दुसरं म्हणजे ही जी वृत्ती आहे, ही जी गद्दारी आणि बेईमानीची वृत्ती आहे, हे सरकार गद्दारांचं आणि गद्दारांचं सरकार कधी टिकणार नाही. हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच, लिहून घ्या. सरकार पडणार आहे, आज नाही तर उद्या, या 1-2 महिन्यात पडणार आहे. मध्यवर्ती निवडणुका लागणार आहेत. आणि म्हणून आज मी या सगळ्या गद्दारांना सांगतो, तुम्ही चूक करू नका. ही जनता कधी माफ करत नाही, महाराष्ट्र कधी गद्दारी खपवून घेत नाही. जर तुम्हाला परत यायचं असेल, दरवाजे खुले आहेत. आणि जर तिथे राहायचं असेल तर प्रामाणिक राहा, लोकांची प्रामाणिक राहा. आमच्याशी गद्दारी केल्यानं लोकांशी करू नका. आमच्या पाठीत खंजीर खुपसलं ना, लोकांच्या पाठीत खंजीर खुपसू नका. या समोर रस्त्यावर सांगा जी काही दडपण तुमच्यावर होती ती, या समोर रस्त्यावर आणि प्रचार करा. सांगा तुमचं खरं कारण, तिथे जाण्याचं काय होतं, तिथे खास प्रेम काय होतं, कितीला विकले गेलात हे देखील सांगा. आणि निवडणुकीला सामोरे या, जनता जे ठरवलं आम्हाला मान्य असेल. पण कसं सहन करायचं हे? ही जी वृत्ती आहे, ही महाराष्ट्राची नवी वृत्ती आलेली आहे. मी कधीच अशी गद्दारी पाहिली नव्हती जी एवढ्या खालच्या पातळीची होती. एवढं खालचं राजकारण मी कधी पाहिलं नव्हतं. मला आठवतं ही जी सगळी कुडकुड सुरू झाली, जमवाजमा सुरू झाली, गोळागोळ करण्याचं सुरू झालंय का, हे कधी झालं, कोणी केलं, काय, हे सगळं आपल्या डोळ्यासमोर आहे. तुम्ही कालचा आणि परवाचा सामना वाचला ना तुम्ही. हे कधीही उद्धव साहेब सहानुभूतीसाठी कधीही बाहेर बोलले नव्हते की त्यांच्यावर कशा शस्त्रक्रिया झाल्या होत्या. पण ही गद्दारी कधी सुरू झाली, कशी सुरू झाली आपल्याला आठवत असेल, जेव्हा दिवाळीनंतर, मला वाटतं साधारणपणे दिवाळी तुम्ही सगळे मातोश्रीमध्ये येत असता, यावेळी तुम्ही वर्षावर पण खूप मोठं आलं होतं. आमदारांसाठी जेवण ठेवलेलं, खासदारांसाठी जेवण होतं. पण त्यावेळी उद्धव साहेब हे पाठीला लेप लावून फिरत होते, कारण त्यांचं पाठीचं दुखणं हे वाढत होतं. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांना दाखवलं, एक्सरे वगैरे काढल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की मणक्याचं ऑपरेशन करायला लागेल. एक तर उद्धव साहेबांमुळे सगळ्यांना जगाला कळलं की राजकीय लोकांना देखील मणका असतो. नाहीतर आपले राजकीय लोक कसे असतात, जिथे बोलवा तिथे वाकीन झुकीन, कसंही, म्हणजे मणका नसतोच पाठीला. पाठ कशीही वाकू शकते, सांगाल तसं, विकीन आणि विकल्यानंतर वाकीन. पण हे उद्धव साहेबांनी दाखवलं. हिंमत करून त्यांनी एक नाही तर दुसरी जी शस्त्रक्रिया झाली ती इमर्जन्सीमध्ये झाली. आणि मी तेव्हा स्वतः ग्लासगोला, स्कॉटलंडला एका जागतिक परिषदेसाठी गेलेलो. मी उद्धव साहेबांना विचारलं दिवाळीत की उद्धव साहेब जाऊ की नको, तुमचं ऑपरेशन होतंय. मुलगा म्हणून मला ठीक वाटत नाही जायला. त्यांनी सांगितलं, आदित्य तू माझ्यासाठी नाही जातेस, स्वतःसाठी नाही जातेस, तू महाराष्ट्रासाठी जातेस, तुला जाणं गरजेचं आहे.
तिथे मी ते काम करत होतो, मला माहिती ते ऑपरेशन होणार होतं आणि हे सगळं होत असताना त्या आठवड्यात एक नाही तर 2 सर्जरी झाल्या. ज्यांचे ऑपरेशन झाले असतील आपल्याला माहिती की ते वेगळं वातावरण असतं ते ऑपरेशन थिएटर म्हणजे साधं दाताचं काम करायला गेलं तरी मनात भीती असते की इंजेक्शन कसं देणार, ड्रिल कसं मारणार. उद्धव साहेबांचं एक नाही तर 2 सर्जरी झाली ते त्या आठवड्यात. आणि जे हे आरोप करतात ना गद्दार की भेटले नाहीत ते खरं ते भेटू शकले नाही. डिसेंबरमध्ये नाही भेटू शकले, जानेवारीमध्ये भेटू शकले नाही, कारण त्यावेळी उद्धव साहेब हे त्या बेडमधून हलू शकत नव्हते जास्त. त्यांच्यावर 2 ऑपरेशन झालेले, डॉक्टरने सांगितलं हलू नका, त्यांच्या जास्ती काही हलणं होऊ शकत नव्हतं. ते असे एका विचित्र ह्याच्यात होते की जास्ती हलू शकत नव्हते. तरी देखील तुम्हाला सांगतो प्रत्येकाने ज्या म्हणजे तेव्हा कोविडचा काळ पण वाढत होता, ज्या शिवसैनिकांनी असेल, आमदारांनी असेल, खासदारांनी असेल, मंत्र्यांनी असेल, कलेक्टरनी असेल, एसपीनी असेल, पोलीस कमिशनर असेल, पोलीस इन्स्पेक्टर असेल, म्युन्सिपल कमिशनर असेल, वॉर्ड ऑफिसर असेल, जेव्हा 24 तासात कधीही त्यांनी व्हॉट्सअप उद्धव साहेबांना केला होता, प्रत्येक व्हॉट्सअपला उत्तर दिलं होतं साहेबांनी. कोविडचा काळ होता, मला आठवतं त्यांनी त्या हॉस्पिटलच्या बेडमधून जास्ती हलता येत नव्हतं, तरी देखील मंत्रिमंडळाची बैठक त्या व्हीसीवरनं घेतलेली. मी त्यांचं दुखणं आणि वेदना बघितलेलं, मुलगा म्हणून बघितलं त्यांचं एक शिवसैनिक म्हणून बघितलंय, मंत्री म्हणून बघितलंय, आमदार म्हणून जवळून बघितलंय की ते काय काळातून जात होते. आणि एका बाजूला उद्धव साहेब ह्या कठीण प्रसंगातून जात होते, एका बाजूला ते जेव्हा हे सगळं बघत होते तेव्हा दुसऱ्या बाजूला हे गद्दार काय करत होते, आमदार गोळा करत होते की माझ्यासोबत कोण येतंय, कधी येतंय, कसं येतंय. आणि हीच वृत्ती ही तुम्हाला पटणारी आहे, तुम्हाला पटणारी आहे. कसं सांगणार आहे. 2 मिनिटं थांबवायचं त्यासाठी, 2 मिनिटं थांबवायचं. प्रोग्राम मध्ये आहे यार. आदित्य साहेब मी इथे अजून चांदिवलीत आहे, त्यानंतर मी येतो तिकडं. हां 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 येतो. तर ही वृत्ती जी मी सांगत होतो, उद्धव साहेब जेव्हा आजारी होते, जेव्हा त्यांच्यावर 1 नाही 2 ऑपरेशन झालेले, त्या मिनिटाला त्यांनी सगळी जमाजमा सुरू केली, गोळा करायला सुरू केली. आणि हेच म्हणजे तुम्ही विचार करा, हेच जे 40 गद्दार आहेत त्यांचं कर्तव्य खरं काय होतं की ज्या माणसाने तुम्हाला ओळख दिली, राजकीय ओळख दिली, तुम्हाला तिकीट दिली, पुढे आणलं, मंत्रिपद दिली, जी खाती कधी मुख्यमंत्र्यांनी 40 वर्षात सोडली नव्हती ती खाती तुम्हाला दिली. अपचन तुमचं झालं, तुमच्यावर जे काही गडबड होती तुमचं कारण होतं, पण पाठीत खंजीर कोणाच्या खुपसलं, मुख्यमंत्र्यांच्या, उद्धव साहेबांच्या. आणि मग तुम्ही मला सांगा, ह्या 40 लोकांनी त्यावेळी जेव्हा उद्धव साहेबांना बरं नव्हतं, त्यांचा वाईट काळ चाललेला, उद्धव साहेबांसोबत उभं राहायला पाहिजे होतं की गद्दारी करायला पाहिजे होती, साहेबांसोबत उभं राहायला पाहिजे. नाही तर पक्षात कसे शिवसैनिक हे कसे 40 लोक गद्दार कसे, तुम्ही विचार करा. गद्दारी अनेकांनी बघितलेली आहे पक्षात, राजकारणात गद्दारी ही काही नवीन नसते, बेईमानी काही नवीन नसते. अनेक लोक पक्ष बदलून जातात पण मागच्या पक्षात कधी टीका करत नाहीत. आणि मूळ म्हणजे ज्या मिनिटाला तुमच्या पक्षप्रमुखाला वाईट काळ सुरू होतो त्या मिनिटाला कधी कोणी सोडून जात नाही. पण दिवाळीनंतर जेव्हा उद्धव साहेबांवर 1 नाही 2 ऑपरेशन झाले, त्यांचा वाईट प्रसंग सुरू होता. परिवार म्हणून मी बघत होतो, एक कुटुंब म्हणून बघत होतो, काय काळ चाललेला आमच्यावर, काय प्रसंग होता. आणि त्या मिनिटाला ह्यांनी फोडाफोड सुरू केली की माझ्यासोबत कोण होत आहे, माझ्यासोबत कोण होत आहे. ह्याला राक्षसी महत्वाकांक्षा नाही तर अजून काय बोलायचं. ह्याला राजकारण मी म्हणू शकत नाही. ही भूक आहे, ही राक्षसी महत्वाकांक्षा आहे. आणि मी म्हणून परत एकदा सांगतो की तुम्हाला तिथे राहायचं असेल ना, तुम्ही राहा, आनंदात राहा, कोणाचं काही म्हणणं नाहीये. पण राजीनामा द्या, निवडणुकीला सामोरी या आणि तेवढी तरी लाज आणि हिंमत दाखवा. पण जे आपलं 2.5 वर्षाचं राज्य होतं, तुम्ही आठवण करा कसं होतं. महाविकास आघाडी सरकार असेल, उद्धव साहेब मुख्यमंत्री म्हणून असेल, अनेक वेगवेगळ्या गोष्टी आपण या महाराष्ट्रात केल्या. शेतकऱ्यांसाठी असेल, महिलांसाठी असतील, तरुण मित्रांसाठी असेल, सगळं आपण करत आलो. पण या राजकारणात असा मुख्यमंत्री कोणी बघितला नव्हता ज्यांनी धर्मांमध्ये वाद न निर्माण करता महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम केलं. ते आपल्या उद्धव साहेबांनी केलं. महाराष्ट्र समृद्ध करायला उद्धव साहेबांनी गेल्या 2-2.5 वर्षात कोविडचा काळ असून देखील 6-6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रात
हे त्यांच्या पोटात दुखत असेल. कदाचित त्यांच्या पोटात हे देखील दुखत असेल की आपलं हिंदुत्व कसं होतं, लोकांची सेवा करणं हे हिंदुत्व होतं. 2 ते 3 वेळा आपण अयोध्येला जाऊन आलो, तिथे मंदिराचा विषय घेतला, आपण तो मार्गी लावला विषय. तिथे आपण नवी मुंबईमध्ये तिरुपती बालाजीचं आपण मंदिर आणलं, औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं, उस्मानाबादचं नाव धाराशिव केलं. पण हे सगळा विषय, हा सगळा निर्णय सगळ्यांना पटत होता. कुठेही जातीमध्ये धर्मामध्ये वाद निर्माण झाला नाही. अभिमानाने मी तुम्हाला सांगू शकतो की त्या संभाजीनगरमध्ये प्रत्येक धर्माने माझं स्वागत केलं. हे हिंदुत्व बाळासाहेब ठाकरे आपले हिंदू सम्राटांचं होतं. ही शिकवण होती. विकास करायचा होता तो शाश्वत विकास केला आपण. प्रत्येक जिल्ह्याचा केला, प्रत्येक तालुक्याचा केला, कुठेही माझं तुझं केला नाही आपण. पण हेच कदाचित त्यांच्या पोटात दुखत असेल की उद्धव साहेबांसारखा माणूस जर राजकारणात टिकला तर राजकारणी बदलू शकतो आणि देशात बदलू शकतो, हे कदाचित त्यांच्या पोटात दुखलं असेल. आणि म्हणून आज मी तुम्हाला एवढंच विचारायला आलेलो आहे की तुम्ही कुठच्या वृत्तीसोबत आहे. तुम्ही सत्तेसोबत राहणार की सत्यासोबत राहणार. कारण आपल्या देशाचं जे एक वाक्य आहे, सत्यमेव जयते, सत्यमेव जयते नाही. हे गद्दारांचं सरकार आहे, हे कोसळणार म्हणजे कोसळणार. हे थोड्या दिवसाची ही सर्कस आहे. आपल्याला तात्पुरतं हे थोडं सहन करायचं आहे, पण आपली जी काही जिद्द आहे, ताकद आहे, हिंमत आहे, ती कुठेही हरलेलं नाही. कारण जिथे जिथे मी जातोय तिथे अशीच जंगी स्वागत होत आहे. आणि रस्त्यात मला लोक मोठ्याकडे सांगतात की आदित्य घरी जाऊन सांग. मला मी परवा ग्रामीण भागात होतो, तिथे एका वयस्कर मावशीने मला जवळ घेतलं आणि सांगितलं, आदित्य बाळा घरी जा आणि उद्धव साहेबांना सांग की माझा विश्वास माझा उद्धव, हे मला सांगितलं त्यांनी. उद्धव साहेबांवर संपूर्ण महाराष्ट्राचा विश्वास होता की होणार तो चांगला विकास होणार, प्रत्येकाला सोबत घेऊन करणार, पुढे जाणार, कोणाच्याही बाबतीत खंजीर खुपसणार नाही, गद्दारी करणार नाही, बेईमानी करणार नाही, कधी खोटं बोलणार नाही, असा हा माणूस आहे. आणि म्हणून जेव्हा तुम्हाला सांगितलं ना मगाशी की मला मी 10 वर्षापूर्वी सांगितलेलं की आदित्य चांगल्या लोकांना स्थान नसतं, राजकारणात स्थान नसतं. मी आज ते चित्र बदलायला निघालेलो आहे. मी तुमच्याकडे इतर काही मागायला आलो नाही. मला नुसतं तुमचं प्रेम आणि आशीर्वाद पाहिजे. मला तुमचं प्रेम आणि आशीर्वाद पाहिजे. जर प्रेम आणि आशीर्वाद तुम्ही मला देणार असाल तर हात वरती करून प्रेम आणि आशीर्वाद द्या. कारण हेच प्रेम आणि हेच आशीर्वाद मला ती ताकद देत आहेत. नुसतं राज्याला नाही, नुसतं देशाला, जगाला दाखवायला की चांगल्या लोकांना आपल्या राजकारणात स्थान असतं आणि ते आपण निर्माण करायचं म्हणजे करायचं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.